माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क ह्या चॅप्टरमध्ये ह्या सब्जेक्टमध्ये AC फंडामेंटल्स फर्स्ट चॅप्टरमधला प्युअर इंडक्टिव्ह सर्किटचा काही एक्झाम्पल आपण सॉल्व करतोय. त्यातलं एक एक्झाम्पल आहे, चला तर पाहूया. An EMF source represented by E is equal to 20 sin of 314t is connected to a pure inductance having the value of 10 millihenry. हा तुमचा क्वेश्चन आहे. आणि फाइंड मध्ये द इक्वेशन ऑफ करंट फ्लोइंग थ्रू इट अँड ड्रॉ द वेवफॉर्म्स ऑफ व्होल्टेज अँड करंट. हा बेसिक क्वेश्चन आहे. आपण सर्वजण क्वेश्चन पाहू शकता. तर आपण घेऊयात गिवन डाटा आणि फाइंड कोणत्या गोष्टी करायचं आहे. स्टेप 1 स्टेप 2 मध्ये ह्याचा आन्सर येतात ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, गिवन डाटामध्ये E is equal to 20 sin of 314t and L is equal to 10 millihenry हे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट त्यांनी काढायला सांगितलेत इक्वेशन ऑफ करंट I. चला तर घेऊया हे क्वेश्चन. सोल्युशनमध्ये पहिला आहे इक्वेशन ऑफ करंट I. हे आयचं इक्वेशन पहिला स्टार्टिंगला लिहून घेऊया, आपल्याला मग कळेल काय काय गोष्टी करावं लागेल आपल्याला. I am sin of ओमेगा t मायनस पाय बाय 2 हा इक्वेशन आहे. तर ह्या इक्वेशनसाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागेल. स्टार्टिंगला फाइंडमध्ये ओमेगा इज इक्वल टू पहा, सुरुवातीला ओमेगा इज इक्वल टू येतोय काय 2 पाय एफ. ह्याच्यात कोणकोणत्या गोष्टी दिल्यात. 2 पाय एफ इज इक्वल टू त्यांनी 314 दिलेत आणि एफ इज इक्वल टू 50 हर्ट्ज आहे. त्याच्यानंतर एक्स एल हे पहा, एक्स एल इज इक्वल टू 2 पाय एफ एल. इट मीन्स 2 पाय एफ एल. 2 इंटू पाय इंटू एफ इंटू एल जो आहे 10 इंटू 10 रेस टू मायनस 3 बिकॉज ऑफ मिली हेनरी. 10 इंटू 10 रेस टू मायनस 3 पहा. हे आपण कॅल्शियममध्ये पुटअप करून ह्याचं आन्सर काढूयात. हे 10 इंटू 10 रेस टू मायनस 3 आहे. थोडंसं इकडे लक्ष द्या. 50 नंतर इंटू 10 इंटू 10 रेस टू मायनस 3. मग एक्स एल इज इक्वल टू आपण कॅल्शियममध्ये पुटअप करूया. पहा 2 इंटू पाय इंटू 50 इंटू 10 इंटू 10 रेस टू मायनस 3. आन्सर येतोय पाय. इट मीन्स 3.14 ओहम. 3.14 ओहम हा एक्सेल, हा तुमचा एक्सेल आलेला आहे. त्याच्यानंतर आपण आय एम काढतोय. पहा आय ऑफ एम इज इक्वल टू फॉर्म्युला येतो व्ही एम अपॉन एक्स एल. व्ही एम जो आहे आपल्याला दिलेत 20, एक्सेल जो आहे 3.14. ह्याचं उत्तर येतोय 20 डिवायडेड बाय 3.14. आन्सर येतोय 6.36 इज इक्वल टू 6.36. हे जर युनिट येतोय एम्पियर. तर 6.36 एम्पियर. आता आपण काय करूया, हा दिलेला सगळ्या गोष्टी जे आपण फाइंड केलोय हे मेन इक्वेशन मध्ये काय करू, पुट करू इक्वेशन. चला तर इक्वेशन इथं लिहून घेऊया. काय होतं, आय इज इक्वल टू आय ऑफ एम साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2. ओके. आता आपण व्हॅल्यू पुटअप करू. जे आय इज इक्वल टू आय एमची व्हॅल्यू किती काढलो आपण 6.36. साइन आहे तसं राहतोय. जे ओमेगा टी होता
तिथे आपल्याला 314 आणि 2 पाय एफचे व्हॅल्यू ओमेगाचे व्हॅल्यू 314 आहे, टी आहे तसं राहतोय मायनस π/2. हा तुमचा आन्सर इक्वेशन आहे. हा इक्वेशन फॉर करंट आयचा हा आपल्याला इक्वेशन मिळालेला आहे. हे पार्ट 1 जे कॅल्क्युलेशन मधला पार्ट 1. आता पार्ट 2 जो आहे ते वेव्हफॉर्म ऑफ व्होल्टेज अँड करंट. पहा, पार्ट 2 जे आहे वेव्हफॉर्म ऑफ waveforms of voltage and current. चला तर वेव्हफॉर्म्स काढूया आपण. वेव्हफॉर्म काढत असताना स्टार्टिंगला आपल्याला 2 रेफरन्स ॲक्सिस घ्यायचा आहे. पहा, ॲक्सिस 1, ॲक्सिस 2. कधी वेव्हफॉर्म काढत असताना एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हा 2 गोष्टी घ्यायचा. तिथे व्होल्टेज जो आहे ते 0 पासून स्टार्ट होतो. प्युअर इंडक्टिव्ह सर्किट असू दे, कॅपॅसिटिव्ह सर्किट असू दे किंवा रेजिस्टिव्ह सर्किट असू दे, व्होल्टेज हा ओरिजिन पासून स्टार्ट होतोय आणि व्होल्टेज आणि करंट ह्या दोन्हीमध्ये π/2 एवढा डिफरन्स आहे. कशामध्ये? तर इंडक्टिव्हमध्ये व्होल्टेज हा करंटपेक्षा 90 डिग्रीनं पुढं आहे, जे आपण म्हणतो ते इथं वेव्हफॉर्म मध्ये पहा. हा वेव्हफॉर्म हा व्होल्टेजचा आहे. V = Vm sin Vm sin ऑफ ओमेगा टी. हा जो आहे I लहान I = Im sin ऑफ ओमेगा टी मायनस π/2. हा इक्वेशन्स जो आहेत हे इक्वेशन्स हे ओरिजिन 0 पासून आहे. प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट असल्यामुळं हा इथे 90 डिग्री ह्या दोघांचं मधलं π/2 एवढा डिफरन्स आहे. हे π/2 डिफरन्स इथे आहे. हे जर बेसिक अभ्यास केला तर पहा असं जातो. इकडे 0पेक्षा इकडून स्टार्ट होते असं होते सर्किट. हे करंटचं इक्वेशन काय सांगतोय? I = Im sin ऑफ ओमेगा टी मायनस π/2. हा त्याचं इक्वेशन करंटचा, हा इक्वेशन व्होल्टेजचा. एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये ह्या दोन्ही गोष्टी रिप्रेझेंट करत असताना ज्यावेळी आपण वेव्हफॉर्म्स काढतोय त्यावेळी आपला जो वेव्हफॉर्म आहे तो वेव्हफॉर्म असा येतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा एक्झाम्पलमध्ये आपल्याला इक्वेशन फॉर करंट काढायचं होतं आणि त्याच्यानंतर वेव्हफॉर्म्स ऑफ व्होल्टेज अँड करंट काढायचा होता. प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटमध्ये व्होल्टेज हा 90 डिग्रीने करंटपेक्षा पुढं आहे. ह्याचाच अर्थ करंट जो आहे तो 90 डिग्रीनं व्होल्टेजपेक्षा कमी आहे, म्हणून दोघांमधला डिफरन्स π/2 एवढा येतोय. थँक्यू. अशा तऱ्हेने आपल्या चॅनलला सर्वजण सपोर्ट करत आहेत, तर जितकं शक्य आहे तितकं तुम्ही माझ्या चॅनलकडून अभ्यास करून घ्यावे. थँक्यू.